जर तुमच्या हातापायावरील जुना आणि हट्टी काळेपणा काही केल्या जात नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. कारण फक्त एकदाच वापरल्यानंतर तुमच्या हातावरील आणि पायांवरील सगळं काही टॅनिंग आणि काळेपणा गायब होणार आहे. जर तुमचा विश्वास बसत नसेल तर मी सांगितलेल्या पद्धतीने आपला हा पॅक तुम्ही लगेचच ट्राय करून बघा. तुम्हाला अगदी 100% रिझल्ट भेटतील. आणि फक्त एकदाच लावल्यानंतर तुमची सगळी काही टॅनिंग आणि सोबतच घाण देखील निघून जाईल. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरामधून किंवा मग कोणत्या गावामधून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा. हा पॅक बनवण्यासाठी आपण फक्त 2 ते 3 घटकांचा वापर करणार आहे आणि पॅक अगदी इथं रेडी होईल. सर्वात अगोदर तुम्हाला एक स्वच्छ अशी वाटी घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये जो कोणता शॅम्पू असेल तो घ्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये जो कोणता शॅम्पू असेल ज्याने तुम्ही हेअर वॉश करत असाल तोच वापरा. इथं मी फक्त 2 रुपयांचा ट्रेसमी शॅम्पू घेतलेला आहे कारण मी माझा हेअर वॉश करण्यासाठी या शॅम्पूचा वापर करते. आता मला तुम्ही देखील कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही तुमच्या केसांसाठी नक्की कोणता शॅम्पू वापरता. बघा, पूर्ण शॅम्पू आपल्याला या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपण शॅम्पू बाउलमध्ये काढून घेतो तेव्हा तो थोडासा घट्टसर असतो आणि आपला पॅक बनवण्यासाठी आपल्याला अगदी हलका आणि फुगलेला असा शॅम्पू हवाय. त्यामुळे आपल्याला अगदी थोड्याशा प्रमाणावरती सगळा काही शॅम्पू व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. बघा, मी तुम्हाला हे अप्लाय देखील करून दाखवणार आहे की कशा प्रकारे आपला हा पॅक तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतो. आणि आपण वाटीमध्ये जो काही शॅम्पू घेतलेला आहे ना तो तुमच्या स्किनवरती अगदी मॅजिक सारखं काम देखील करणार आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून झाल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता शॅम्पूमध्ये थोडासा फेस तयार झालाय आणि शॅम्पू अगदी हलका झालाय. त्यानंतर आता आपण यामध्ये आपल्या स्वयंपाकघरात अवेलेबल असणारी एक घटक घालणार आहे आणि ते म्हणजे हळद. जर तुमच्याकडे वाईल्ड टर्मरिक म्हणजेच कस्तुरी हळदी जर असेल ना तर अतिशय उत्तम. कारण हळद आपल्या चेहऱ्यावरती आणि सोबतच आपल्या स्किनवरती ग्लो आणण्यासाठी खूप जास्त हेल्पफुल असते. साधारणतः अर्धा चमचा किंवा मग 3 ते 4 चिमूट एवढीच हळद आपल्याला इथं वापरायची आहे आणि ती शॅम्पूमध्ये अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. बघा, आपण याच्यामध्ये शॅम्पू वापरतो कारण शॅम्पूमध्ये असे काही घटक असतात जे आपल्या स्किनवरील हट्टी अशी घाण आणि सोबतच टॅनिंग काळेपणा काढून टाकण्यासाठी हेल्प करत असतो. जसं की आपण शॅम्पू केस धुण्यासाठी वापरतो आणि तेव्हा आपल्या केसांमधील सगळी काही घाण निघून जाते. सेम त्याचप्रमाणे शॅम्पू आपल्या त्वचेवरील देखील घाण काढून टाकण्यासाठी हेल्प करत असतो. बघा, दोन्ही घटक व्यवस्थित असे मिक्स करून घ्या आणि यामध्ये आपण जी हळद वापरली आहे याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि सोबतच अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे आपल्या स्किनच्या बऱ्याच समस्या कमी होण्यासाठी आपल्याला हेल्प होत असते. बघा, व्यवस्थित असं मिक्स झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची अशी गोष्ट वापरणार आहोत जी की आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अगदी इझिली अवेलेबल असते. बघा, तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथं घ्यायची आहे आणि ती म्हणजे कोलगेट. लक्षात ठेवा, आपल्याला इथं फक्त पांढऱ्या रंगाच्या कोलगेटचाच वापर करायचा आहे जी की तुम्हाला मार्केटमधील अगदी 10 ते 20 रुपयांमध्ये इझिली मिळून जाईल. बघा, साधारणतः एक वेळा ब्रश करण्यासाठी आपण जेवढी कोलगेट वापरतो तेवढीच कोलगेट आपल्याला या पॅकमध्ये वापरायची आहे. आणि जेव्हा आपण कोलगेट पॅकमध्ये ऍड करू आणि ती व्यवस्थित असे मिक्स करू तेव्हा आपल्याला पॅकचा रंग थोडासा चेंज झालेला दिसेल आणि आपला जो काही पॅक आहे तो थोडासा व्हाईट झालेला तुम्हाला इथं दिसत असेल. बघा, कोलगेटमध्ये असे व्हाईटनिंग गुणधर्म असतात ज्यामुळे आपली त्वचा उजळण्यासाठी हेल्प होत असते. ज्याप्रमाणे कोलगेट आपल्या दातांसाठी महत्त्वाची असते, दात स्वच्छ करते आणि त्याचप्रमाणे कोलगेट आपल्या त्वचेवरील घाण आणि काळेपणा देखील अगदी व्यवस्थित असा स्वच्छ करते. त्यानंतर बघा, व्यवस्थित असा पॅक मिक्स करून घ्या. मिक्स होण्यासाठी थोडासा टाइम लागू शकतो कारण कोलगेट जी असते ती थोडीशी घट्टसर असते. त्यामुळे 1 ते 2 मिनिटं द्या आणि त्यानंतर सगळा काही पॅक अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्या. बघा, मिक्स केल्याच्या नंतर तुम्ही हा पॅक तुमच्या हातावरती, पायावरती, मान, कोपर आणि गुडघ्यांवरती देखील अप्लाय करू शकता. म्हणजेच काय तर ज्या ठिकाणी तुम्हाला काळेपणा असेल तिथे आपला हा पॅक अप्लाय करा आणि अप्लाय केल्याच्या नंतर अगदी हलक्या हाताने मसाज करा. यामुळे तुमच्या त्वचेला अगदी नैसर्गिक अशी चमक येण्यासाठी हेल्प होते. जुन्या काळामध्ये लोक हळदीचा वापर आपल्या स्किन केअरमध्ये मोठ्या प्रमाणावरती करत होते आणि तुम्ही आजही पाहत असाल की लग्न कार्यामध्ये हळद लावतात कारण हळद आपल्या त्वचेला नैसर्गिक असा ग्लो देत असते आणि शॅम्पू आपल्या त्वचेवरील साठलेली टॅनिंग आणि घाण काढून टाकण्यासाठी हेल्प करते. त्यामुळे हा पॅक खूप जास्त प्रभावी ठरतो आणि लावताना थोडासा जाडसर पॅक लावा आणि त्यानंतर स्क्रब करून 5 ते 6 मिनिटांनी सगळा काही पॅक अगदी थंड पाण्याने धुवून टाका. बघा, 5 ते 6 मिनिटातच तुमच्या स्किनवरील घाण आणि टॅनिंग निघून जाण्यासाठी तुम्हाला हेल्प होईल. लक्षात ठेवा, इथं स्क्रब करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण स्क्रब केल्यामुळे टॅनिंग आणि घाण लगेचच बाहेर निघण्यासाठी हेल्प होत असते. आणि आपला हा पॅक वापरल्याच्या नंतर तुम्हाला पार्लरमधील महागडं असं मेडिक्युअर आणि पेडिक्युअर करण्याची देखील अजिबात गरज लागणार नाही.
आठवड्यातून फक्त 2 वेळा हा पॅक वापरा. तुमच्या हातापायांवरील टॅनिंग आणि घाम पूर्णपणे निघून जाण्यासाठी हेल्प होईल. चला तर मग नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय देखील अजिबात जाऊ नका. चला तर मग या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.